फडणवीसांना, राहुल गांधींना जर हँडल करायचं असेल तर फडणवीसांनी आणि महाराष्ट्र भाजपने मला माझी फी द्यावी कन्सल्टन्सी. आता फुकट काही मी देत नाही. बाळासाहेब ठाकरेची गोष्ट वेगळी होती. त्यांच्यासाठी आम्ही आमचा जीव वाळवून टाकलेला आहे. तुमची काही एवढी मोठी योग्यता नाही आहे. बरं, जेव्हा राहुल गांधी जेव्हा इलेक्शन झाल्या विधानसभेच्या, तेव्हा काय झालं तर 1 महिन्याच्या 15 दिवसातच सुरू झालं आहे नाटक की EVM हॅक केल्या वगैरे 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 सुरू झालं. म्हणजे आज जे चालले तेच तेव्हा झालं. तेव्हा माझ्या फेसबुकवर मी काय लिहिलं होतं, माझ्या फेसबुकवर तुम्ही टाईमलाईन बघा. 9 ऑक्टोबर 2024ला मी सांगितलं होतं इलेक्शन कमिशनला की हे होणार आहे, तुम्ही ही काळजी घ्या. त्यांनी घेतली नाही. इलेक्शन झाल्यानंतर मी भाजपला सांगितलं 1 महिन्यानंतर की एवढा प्रोपोगंडा होतोय, तुमचं नाव खराब होतं, तुमची बदनामी होती आणि हे शासनावर पण डाग आहे, महाराष्ट्रावर डाग आहे आणि खोटं किती काय नाही हा विषय नाही. तुम्ही जर एवढं असेल तर तुम्ही सरळ राजीनामा द्या सरकार आणि स्वतःच्या बळावर स्वतःच्या पक्षावर निवडून या. आता त्यालाही 1 वर्ष होत आलं. आता भाजपने काय करायला पाहिजे? दिवसेंदिवस भाजपचा डॅमेज होणार आहे महाराष्ट्रात की भाजपने कसं हॅक केलं, कशी इलेक्शन चोरली वगैरे करा. आणि हे धीरे धीरे लोकांना पटत चाललेलं आहे. खरं कुठं हा विषय नसतो. बोफर्समध्ये कुठे काय झालं, अनेक असे गुन्हे, अनेक स्कॅम्स आहेत. तेलगीमध्ये काय झालं, अनेक मोठे मोठे स्कॅम्स आहेत. खरे खोटे हा विषय नाही आहे भाजपचा. भाजपने काय करायला पाहिजे आता की सरकार बरखास्त करावं किंवा अजित पवारांना 3 महिने चालवायला द्यावं. नोव्हेंबरमध्ये निवडणुका डिक्लेअर कराव्यात आणि एक ओपन चॅलेंज घ्यायचं भाजपने की स्वतःच्या बळावर, महायुती वगैरे काही नाही, आपल्या बळावर. भले 15 आमदार येते. राहुल गांधीला एक ओपन चॅलेंज द्यायचं. पहिलं चॅलेंज, 3 चॅलेंज द्यायचे. पहिलं माझं की आयुक्त, निवडणूक आयुक्त आपण सगळे म्हणून एकत्र मिटिंग घेऊ, 2 पत्रकार असतील आणि पुढची निवडणूक कशी करायची तू सांगशील तसं करू. आता कर्नाटकमध्ये राहुल गांधीने थैत्याट केला 8-7 वर्षापूर्वी, रात्रीला सुप्रीम कोर्टात दरवाजे उघडले कारण त्यांना माहिती आहे की हे सगळं काय आहे. ह्याला वापरून ते कसं आपल्या विरुद्ध उभं करतात. सुप्रीम कोर्ट त्यातून बाहेर पडलं. बरोबर, निवडणूक आयोगाला कळत नाही. निवडणूक आयोग म्हणता मी त्यांना 24 डिसेंबरला पत्र दिलं. पत्राबाबतीचा हा विषय नाही आहे. राहुलला, काँग्रेसला हे आणि त्याच्या मागे असणाऱ्या लोकांना हे वास्तव समजून घ्यायचं नाही, त्यांना इंटरेस्टच नाही आहे. म्हणून त्यांना चॅलेंज दिलं पाहिजे. मी कसं लोकांना ओपन चॅलेंज केलं. सुप्रीम कोर्टात डायरेक्ट नोटिसा पाठवल्या, आमने सामने या. माझ्यावर ज्यांनी हल्ले केले प्रत्यक्षात ते समोर आलेच नाही, तर ते त्यांना समोर आणणं हे महत्त्वाचं काम आहे. तर काय करायचं, त्यांना समोर पहिलं चॅलेंज. दुसरं चॅलेंज काय की तू म्हणशील तशी निवडणूक, बॅलेट पेपरवर, बॅलेट आणि EVM दोन्ही, CCTV रोल, वोटर रोल, तू म्हणशील तशी निवडणूक घेऊ आपण. जर जनादेश तुमच्या बाजूने असेल ना भाजपवाल्यांना, तर तुम्ही हिंमत करून दाखवायची.